जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही ढगफुटी झाली। तिवसा तालुक्यातील अनेक गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पुराचं पाणी शेतात गेलंय आणि त्यामुळे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली आहेत। तर चांदूर बाजार तालुक्यातील संत्रा बागांना सुद्धा याचा फटका बसलाय। अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही ढगफुटी झाली आहे। रस्त्यावरनं वाहत असलेलं हे पाणी आपल्याला दिसतंय। पावसाचा देखील जोर जास्त आहे। तिवसा तालुक्यात अनेक गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। पुराचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे हजारो हेक्टर पिकं सध्या अमरावतीत पाण्याखाली गेली आहेत। तालुक्यातील संत्रा बागांना सुद्धा चांदूर बाजारमध्ये फटका बसलाय। तर 3 जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। धरण भरल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जलपूजन करून जल्लोष करण्यात आला। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सकाळपासून पावसाची रिमझिम जरी असली तरी येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास या तीनही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे। तर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेलू बाजार परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीला मोठा पूर आलाय। शेलू बाजारच्या वॉर्ड क्रमांक 1 मधील जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। घरात पाणी शिरल्यामुळे परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर जळगावच्या धरण गावात सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे धरणी नाल्याला प्रचंड पूर आलाय। मध्यरात्रीपासून परिसरात मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळालाय। पुराचं पाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरलं। धरणी परिसरात आणि जैन गल्ली पूर्णपणे जलमय झालेली बघायला मिळाली। या पुरामुळे नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक करतायत। तर येत्या 20 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पश्चिम किनारपट्टीसोबतच काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून शेतकऱ्यांसोबतच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील अंडरब्रिजवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि या पाण्यातून एकानं थार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पाणी जास्त असल्यामुळे कार बंद पडली आणि पाण्यामध्ये अडकली आणि पाण्यात तरंगताना दिसते ही थार। नांदेडमधल्या हिमायतनगरमध्ये एकानं या पाण्यातनं थार कार नेल्याचा प्रकार घडलेला आहे। कार नेल्याचं धाडस केलं मात्र ही कार अर्धी बुडेल इतकं हे पाणी वाहत होतं आणि त्यामुळे या पाण्यामध्ये कार बंद पडली आणि ही व्यक्ती मध्येच अडकून पडलेली दिसते। ही कार पाण्यामध्ये तरंगताना दिसते। तर पालघरमध्ये सुद्धा पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या एका तरुणाला स्थानिकांनी वाचवलं। नवली पूर्व आणि पालघरला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या बायपास खालनं जात असताना ही दुर्घटना घडली। स्थानिकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। तर इटलीमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सिसिलीतील अँड्रानो कॅटानिया या भागामध्ये जोरदार पावसामुळे पूर आला। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर महामार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प झाली। एक मोठी बातमी